नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता आम्ही जातोय बीचवर फिरायला. कुठे जातोय गायत्री? दर्यावरती. ते तर घरापासून म्हणजे मोजून 5 मिनिटं लागतात मित्रांनो, जास्त पण नाही. ते आम्ही व्हिडिओ वगैरे काढत जाणार म्हणून 5 मिनिटं लागतील, नाहीतर 3-4 मिनिटं बस झाले. इथं जवळच समुद्र आहे, तुम्हाला दाखवतो मी. चला, ते बीचवर जातोय आम्ही फिरायला. तुम्हाला ते बाहेरचं वातावरण पण दाखवतो. ते बघा, ती माझी भाची पण येते. ही त्रिशू बघा इथं तयार झालेली आहे. हाय का त्रिशू? हाय, ते बघा हाय करते. चला, आता आपण जातोय. चल, झालं का गायत्री तुझं? चला मित्रांनो, जाऊया आता बीचवर आपण. चला, आता आपण डायरेक्ट बीचवरती जाऊया. ही बघा माझी भाची आणि गायत्री तर चालते जे. आता हे बघा, तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये हा रस्ता बघतात. आपल्याला इथून डायरेक्ट सरळ डायरेक्ट बीचवरती जायचं. तुम्हाला एक बिल्डिंग पण दाखवतो मित्रांनो. इथं ना म्हणजे TV आर्टिस्ट वगैरे राहतात, आपले हिरो हिरोईन पण राहतात मित्रांनो इथं. इथून आपल्याला पुढे जायचं आणि पुढे डायरेक्ट आपल्याला आईस फॅक्टरी दिसेल. आईस फॅक्टरी म्हणजे आपले कोळी बांधव जेवढे पण असतात तिथं, इथंच आपलं बर्फ वगैरे घ्यायला येतात. बोरोली, मालाड, अंधेरीवरनं पण इथं कोळी बांधव येतात बर्फ घेण्यासाठी. आता म्हणजे पूर्ण चिखल चिखल झाला आहे मित्रांनो. ते बघा, तुम्ही तर बघू शकता. आत्ताच म्हणजे पाऊस पडून गेला. आता बघा, ते बर्फ तर बनवतातच येते. जाऊ दे, आपल्याला कुठे घ्यायचं आहे बर्फ. चला, आपण बीचवरती जाऊया. तुम्हाला आपली प्राथमिक शाळा पण दाखवतो. ते बघा, प्राथमिक शाळा तुम्हाला दिसते, जे मस्त गव्हर्नमेंट स्कूल आहे ती पण. मला तर तेच वाटतंय, त्रिशूला प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकण्यापेक्षा इथंच गव्हर्नमेंट स्कूलमध्ये टाकूया. टेन्शन नाही, कारण की गव्हर्नमेंट स्कूलमधनंच बरेच IAS IPS पण अधिकारी झाले आहेत मित्रांनो. जरूर थोडी प्रायव्हेटमध्ये जायला पाहिजे. मुंबईमध्ये पण एवढं शिक्षण महाग झालं आहे ना, प्रमाणच्या बाहेर शिक्षण महाग झालंय. म्हणून या शाळेतच त्रिशूला टाकून देईल मी, असंच वाटतंय मला आता. कारण की प्रायव्हेटमध्ये टाकून मतलबच नाही. जाऊ द्या, तो पार्ट वेगळा झाला. चला, आता आपण बीचवरती जाऊया मित्रांनो. हे बघा, पूर्ण असं हिरवगार झालेलं आहे इथं. म्हणजे आता पावसाचे दिवस आहेत म्हणून, नाही तर पूर्ण स्वच्छता असतात मित्रांनो. हे तुम्हाला काय कचरा वगैरे काय दिसणार नाही. आणि इथं पूर्ण मच्छी वगैरे सुकायला टाकलेले असतात. ते बघा, आज रविवार आहे तर किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आणि आज आपले UP बिहारवाले जे पब्लिक आहे ना, त्यांची पण म्हणजे काहीतरी आज कार्यक्रम होता, तर ते पण सर्वजण बीचवरती आले होते. ते पूजा वगैरे करत होते सर्वजण बीचवरती. ते पण तुम्हाला दाखवेल मी. चला, त्रिशूला सांगत होतो खाली चल खाली चल, ते बीचवरती तिच्या ते पायाला लागलंय ना, म्हणून ती खाली चालतच नाही. बघा, ती कार्टून किती रडते. त्रिशू, हे बघा, हे कार्टून किती रडते बघा. चला, तुम्हाला पूर्ण बीच दाखवतो मित्रांनो. चला, हा बघा बीच, आपला मड बीच आहे मित्रांनो. म्हणजे आक्सा, तुम्हाला ते सलमान खानचं गाणं माहिती आहे ना, तुझे आक्सा बीच घुमा दू हा चलती क्या, त्यालाच लागून आहे मित्रांनो. हा जेवढा पण बीच आहे ते बघा, समोर पूर्ण असा पट्टांगण दिसतंय ना, म्हणजे पूर्ण तुमची नजर जाईल तिथपर्यंत पूर्ण पाणीच पाणी आहे मित्रांनो. आणि तिकडे पूर्ण समुद्र आहे. जेवढं नजर जाईल ना तेवढा मित्रांनो तुमचा. थोडं समजून घ्या मित्रांनो, बोलायला थोडा प्रॉब्लेम होऊन जातो, थोडी जीभ इकडे तिकडे होऊन जाते, म्हणून थोड्या काही गोष्टी समजून घ्या तुम्ही. तेव्हा त्रिशूलला माझ्याचकडे देऊन दिलं होतं गायत्रीने. अजिबात ते खाली उतरायचं नाव घेत नव्हती, नाहीतर एवढी भारी खेळते ही पाण्यामध्ये. आज तिला ते चल म्हटलं खाली उतर खाली उतर, ती ऐकतच नाही मित्रांनो ती. तिला आज काय झालं होतं काय माहिती. गायत्रीला म्हटलं चल आपणच फिरू, म्हटलं थोडं रोमांस पण करूया म्हटलं बीचवरती आपण. काय नाही, असंच मजा करतोय मित्रांनो आम्ही, बाकी काही नाही. म्हणजे दर शनिवार रविवारी तर फिरायला येतो काय 5 मिनिटं तरी येतात. 5 मिनिटं लागतात मित्रांनो इथे बीचवरती यायला. कंटाळून जातो आम्ही. ते बघा, तिला ते मुंगी काहीतरी चावली मित्रांनो. तिला ती गायत्री बोलली चला म्हणे आपण घरी जाऊ म्हणे, हिला इथं काहीतरी चावतंय. ते बघा बाची आणि गायत्री बघा. एवढ्या पाण्यात नको जाऊ ना, पाण्यात पडशील ना. हे बघा, त्रिशू माझ्याचकडे आहे मित्रांनो. हे बघा किती म्हणजे विशेष नाही, समुद्र डायरेक्ट महाकाय समुद्र आहे मित्रांनो. म्हणजे विशेष नाही डायरेक्ट. हे बघा, नुसतं मजा करता येते. आणि इथं असं खाय प्यायला काय भेटत नाही, नाहीतर तुम्ही म्हणणार की ते स्टॉल वगैरे असतील. तुम्हाला एक पण स्टॉल दिसणार नाही, पूर्ण बीचवरती कुठे स्टॉल दिसणार नाही तुम्हाला. या बघू शकता तुम्ही. म्हणजे बरेच जण कमेंट्स करून करून सांगत होते की बीच वगैरे दाखवा, परत मार्केटला वगैरे फिरायला जा. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो मी, शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. गायत्री बोलली चला म्हणे आता आपण पाणीपुरी खायला जाऊ म्हणे. म्हटलं चल जाऊया म्हटलं पाणीपुरी खायला. नाही तर आता पूर्ण पावसाचं वातावरण आहे मित्रांनो. ते बघा, आणि ते बघा समोर तुम्हाला जे बिल्डिंगा दिसत आहेत ना, तो सगळा ख्रिश्चन पाडा आहे मित्रांनो. जर तुम्हाला इथं कोणाला फ्लॅट वगैरे घ्यायचा राहिलेत ना, तर 40 लाख 45 लाख रुपयेपर्यंत भेटून जाईल मित्रांनो फ्लॅट वगैरे इथं.
1 BHK 2 BHK. हे भारी असंच वातावरण होतं. तर म्हणजे पावसाचंच वातावरण होतं, त्यासाठी म्हटलं चला जाऊया फिरायला. आपलं म्हटलं ती माझी भाची पण येत होती आणि कंटाळा येऊन जातो काय, इथं जवळच आहे तर किती येणार इथं फिरायला माणूस. आणि हे बघा आता पाऊस पडून गेला तर पूर्ण चिखल झाला आहे मित्रांनो इथं. चला आता आपण पाणीपुरी वगैरे खाऊया. हे बघा आलो तिथं पाणीपुरी खायला. हे आपलं मड मार्केट आहे. तुम्ही तर प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतातच मित्रांनो मड मार्केट. ते गायत्रीच्या मम्मीचा फोन आला, म्हणजे माझ्या सासूंचा फोन आला आहे. तर फोन पण चालू आहे तिचा. त्या अंकलला म्हटलं 2 प्लेटी द्या म्हटलं. यांच्याकडे पण चांगली पाणीपुरी भेटते आहे मित्रांनो. हे पण बरेच जुने म्हणजे 20 का 25 वर्षापासून यांनी पाणीपुरीचा स्टॉल लावलेला आहे इथं. हे बघा हे कार्टूनला तिखटसुद्धा लागत नाही. ती गायत्री एवढं तिखट पाणीपुरी देते तिला, तिखटसुद्धा लागत नाही तिला. आणि पाणी वगैरे काहीच मागत नाही मित्रांनो. हिला एवढी पाणीपुरी आवडते ना आपली त्रिशूला. आता गायत्रीला आवडते, त्रिशूला तर आवडणारच आहे, साहजिकच आहे ते. चला पाणीपुरी वगैरे खाऊन झालं आहे मित्रांनो. चला आता आपण जाऊया घरी. काय नुसतं म्हणजे पूर्ण चिखलच चिखल आहे म्हणून तिची साडी पण खाली पूर्ण भरली, परत माझी पॅन्ट वगैरे पण भरले मित्रांनो. आता गायत्री बोलली चला म्हणजे काहीतरी भाजीपाला वगैरे घेऊया. म्हटलं चल भाजीपाला वगैरे घेऊया म्हटलं. आता हा बघा आता पूर्ण शूटिंगचा जे आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतात. हे जेवढे पण बाकीचे लोक काही येतात नाही, सगळे कोण शूटिंगला जात आहेत, कोण येत आहेत, म्हणजे पॅकअप वगैरे झाला की ते जातात मग घरी. हा पूर्ण शूटिंगचा एरिया आहे. तर मग आता ही गायत्री भाजीपाला वगैरे घेते. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच ते कांदे टमाटर वगैरे घेतलेत. आज पण रविवार आहे तर आपला आठवड्याचा थोडाफार भाजीपाला वगैरे घेऊन घ्यायचा. याच त्रिशू माझ्या अंगावरून उतरायचं नावच घेत नाही आहे कार्टून. हे बघा मी इकडे राहतो, तुम्हाला तर माहितीच आहे म्हणजे हा रस्ता. चला मित्रांनो जाऊया आता घरी. चला मित्रांनो आलो फायनली घरी. म्हणजे आज बीचवर जरा जास्तच म्हणजे पाऊस वगैरे पडला होता, त्यासाठी पूर्ण किचकिच वाटत होता ना गायत्री. नुसतं चिखल होता ना. या असं गरमीच्या दिवसात थंडीच्या दिवसात चांगलं वाटतं. इथं जवळच आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवलाच मी बीच. काही नाही 5 मिनिटच लागतात तिथं जायला घरापासून. जवळच बीच आहे. त्रिशू मोबाईल बघतेस? ते बघा आलीन लगे मोबाईल बघायला लागली ती. हा कितीची घेतली गायत्री मेथीची भाजी? 30 रुपयाची. गावाकडे स्वस्त भेटते मग. गावाकडे किती 20-1 रुपयाला भेटत असेल मेथीची भाजी ना. ते आणि आपला हारा मसाला मित्रांनो, म्हणजे 10 रुपयाचा हारा मसाला. हारा मसाला मस्त भेटतो ना. हा तेच ना. तेच मित्रांनो आज म्हणजे तिथं काय ते UP बिहारवाल्या लोकांचा पण त्योहार होता तिथं. तर तिथं ते पूजा वगैरे पण करत होते बीचवर. ते तुम्ही मला तर दाखवलंच मी त्या व्हिडिओमध्ये. तर पाऊस येण्याच्या आधी लवकर निघून आलो होतो आम्ही, कारण की पावसाला असं सुरुवातच होणार होती. हे बघा आता पूर्ण अंधार पण पडून गेलं, दाखवतो तुम्हाला. हे बघा असा अंधार झालाय आता. 7 वाजून गेले असतील ना गायत्री. तर लवकर जाऊन आलोत ना. चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. जास्त थकली ना गायत्री. थकायला झालंय. चला मित्रांनो बाय बाय. हा.